जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीची अपडेट तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं देखील होतं की जे काही शिक्षक भरती होणार आहे 2025ची, तर ह्या शिक्षक भरतीची आता ह्या ठिकाणी बघा हळूहळू प्रत्येक आस्थापनाच्या ज्या काही जाहिरात येणार आहे त्यांची नेमकी वेकेन्सी किती असणार आहे, त्याच्यामध्ये माध्यमानुसार जी काही वेकेन्सी असेल, मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, तर त्यांची नेमकी वेकेन्सी किती येणार, तर ती हळूहळू जी काही माहिती आहे तर ती सध्या बघा कळणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी एका जिल्हा परिषदची जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या बघा ह्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहे. अशा पद्धतीने जी काही वेकेन्सी आहे तर ती जर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जर आली तर सध्या बघा ह्या ठिकाणी पदभरतीमध्ये जी काही सध्या 2025ची पदभरती होणार आहे तर ती मोठ्या संख्येची सध्या इथं होऊ शकते. तर संपूर्ण व्हिडिओ ह्या ठिकाणी माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं जे पत्र आहे तर ते पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने निर्गमित झालेलं होतं आणि हे माननीय आयुक्त महानगरपालिका सर्व, त्यानंतर ह्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, अध्यक्ष सचिव खाजगी शैक्षणिक संस्था सर्व. तर ह्याचा जो काही विषय होता तो विषय म्हणजे या ठिकाणी बघा पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीसाठी जाहिरातीची कार्यवाही करण्याबाबत अशा आशयाचा ह्या ठिकाणी जाहिराती संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही करण्याच्या उद्देशाने हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं. आणि आता आपल्याला माहिती आहे की मागच्या 1 महिन्यापासून ह्या ठिकाणी जी काही पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीची जाहिराती संदर्भात कार्यवाही सध्या सुरू आहे आणि आताच्या घडीला ह्या ठिकाणी महत्वाचं एक बघा या ठिकाणी 580 रिक्त पदाच्या जागेवर भरतीचा मार्ग मोकळा म्हणून एक सध्या या ठिकाणी बातमी देखील आलेली आहे. आणि ही जी काही 580 पदाची जाहिरात आहे तर ही पवित्र पोर्टलवर सध्या बघा अपलोड झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता ही जी काही 580 रिक्त पदांची जाहिरात जी आहे तर ती नेमकी कोणत्या आस्थापनाची असणार आहे, तर ह्या ठिकाणी बघा महत्वाचं जे काही पुण्यनगरी वृत्तपत्रामध्ये ही बातमी आलेली आहे आणि ही जी माहिती आहे तर ती अमरावती जिल्हा परिषदची इथं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये सविस्तर बघूया. तर इथं बघा जिल्ह्यातील कमी होत चाललेल्या विद्यार्थी संख्या, शाळेचे समायोजन आणि नव्याने करण्यात आलेल्या संच मान्यतेमुळे जिल्ह्यात तब्बल 778 शिक्षक पदे घटली आहेत. मात्र दुसरीकडे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने 580 रिक्त शिक्षक पदांच्या भरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड केल्याने शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झालाय. तर ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बघा बातमी इथं तुम्हाला पाहायला मिळते. एकीकडे आपल्याला माहिती आहे की जे काही समायोजन असेल, नवीन संच मान्यता धोरण असेल, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी जी काही संख्या आहे तर ती देखील कमी होत चाललेली आहे आणि त्याच्यामुळे जवळपास 778 एवढे शिक्षक पदे त्या ठिकाणी कमी झालेले आहे. आणि दुसरीकडे जिल्हा परिषदेने महत्वाचं या ठिकाणी किती पदांची जाहिरात अपलोड केली, तर ह्या ठिकाणी बघा 580 रिक्त पदांची जाहिरात जी आहे तर ती पवित्र पोर्टलवर अपलोड ह्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे ही जी जाहिरात असणार आहे तर ही जिल्हा परिषद अमरावतीची असणार आहे. इथं पुढे अजून काय म्हटलेलं आहे की फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी करण्यात आलेल्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यात 4800 जवळपास या ठिकाणी 58 कार्यरत शिक्षक दाखवण्यात आले. मात्र जूनमध्ये झालेल्या सुधारित संच मान्यतेत ही संख्या 4080 इतकी करण्यात आली. बरोबर. त्यामुळे संच मान्यतेनुसार या ठिकाणी 778 पदे कमी झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली असून मराठी माध्यमाचे 520 आणि उर्दू माध्यमाचे 60 अशा एकूण 580 शिक्षक पदासाठी भरती करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने अनेक शाळांमध्ये उपलब्ध शिक्षकांवर अतिरिक्त जे काही काम आहे तर त्याचं ताण ह्या ठिकाणी वाढत होता. तर इथं महत्वाचे जे काही पदं आहे, एकूण ह्या ठिकाणी 580 पदे असणार आहे. त्याच्यात मराठी माध्यमाची किती आहे, तर ह्या ठिकाणी बघा 520 पदं मराठी माध्यमाची आहे आणि 60 जी पदं आहे तर ती उर्दू माध्यमाची, असे टोटल 580 जी काही पद आहे तर ती पदांची जाहिरात सध्या पवित्र पोर्टलवर ह्या ठिकाणी अपलोड झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे की या ठिकाणी बघा त्याच्या परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावरही होत असल्याने रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी सातत्याने होत होती. शिक्षण विभागाने रिक्त पदाचा अहवाल तयार नसल्याने पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यासाठी शासनाकडून याला सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली होती. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून पवित्र पोर्टलवर भरतीची जाहिरात अपलोड ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे जी काही
मुदतवाढ आहे 15-15 दिवसाची आपल्याला माहिती आहे की मिळत आलेली आहे. आता चालू महिन्याच्या 30 तारखेपर्यंत मुदत असणार आहे. परत ह्याच्यामध्ये पुढचे 15 दिवस कदाचित मुदतवाढ ह्या ठिकाणी होऊ शकते आणि त्यासाठी या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा आस्थापनाच्या जाहिराती अजून देखील पवित्र प्रणालीवर सध्या अपलोड झालेल्या नाही. पुढे म्हटलेलं आहे की जिल्ह्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या भरतीमुळे जिल्हा परिषद शाळांना आवश्यक शिक्षक उपलब्ध होण्यास मदत होईल, असं विद्यार्थ्यांकडून जे काही गुणवत्तापूर्ण असेल, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या ठिकाणी बघा मिळणार आहे. तसेच डीएड, बीएड आणि टीईटी पात्र बेरोजगार युवक युवतींना देखील रोजगाराची मोठी संधी या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा आशयाची ही न्यूज सध्या बघा आलेली. आता ही जी काही 580 पदांची जाहिरात अपलोड झालेली आहे, तर ही लवकरच आपल्याला वृत्तपत्रामध्ये देखील सध्या पाहायला मिळणार आहे. आणि जे काही सध्या ऑफिशियल जी जाहिरात असेल तर ती जाहिरातची PDF देखील सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर ही आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची सध्या बाब असणार आहे. ह्याच्यामध्ये मराठी माध्यम, त्यानंतर जे काही उर्दू माध्यम आहे तर त्यांचे देखील इथं पदं असणार आहे. आता ही जी पदं असणार आहे तर ही 1 ते 5 या गटासाठी असणार आहे, 6 ते 8 या गटासाठी असणार आहे. कारण जिल्हा परिषदमध्ये हे जे काही 2 सध्या बघा गट असतात, 1 ते 5, 6 ते 8, तर ह्यांची वेकन्सी इथं येणार आहे. आता ह्याच्यामध्ये जेव्हा जाहिरात सध्या पब्लिश होईल तेव्हा आपल्याला 580 पदांमध्ये नेमके या ठिकाणी 1 ते 5 साठी नेमके किती पदं, 6 ते 8 साठी किती पदं, 6 ते 8 असेल तर भाषा विषयामध्ये मराठी असेल, त्यानंतर इंग्रजी असेल, हिंदी असेल, त्यानंतर ह्या ठिकाणी गणित, विज्ञान असेल, सामाजिक शास्त्र असेल, त्यानंतर जे काही उर्दू माध्यमाचे देखील अशाच पद्धतीने नेमके किती पदं असणार आहे, कोणत्या प्रवर्गाला किती असणार आहे, त्याची सविस्तर माहिती जाहिरात एक प्रकारे या ठिकाणी पब्लिश झाल्यावरती आपल्याला कळणार आहे. तरी देखील ही जी काही प्राथमिक माहिती एक आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि जी जाहिरात आहे तर ती जाहिरात आपल्याला या ठिकाणी 580 पदाची एका आस्थापनाची म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषदची पाहायला आपल्याला मिळते. तर अशीच जर जाहिरात आपण या ठिकाणी बघा कमी जास्त पदांची जाहिरात प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जर आपण इथं विचार केला तर बरेचशी पदांची जाहिरात आपल्याला पाहायला प्रत्येक ठिकाणी तिथं मिळू शकते. तर एक अंदाज तुम्ही बघू शकता की जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी 2022च्या पदभरतीप्रमाणे सध्या बघा या ठिकाणी येऊ शकते. ह्याच्यामध्ये संपूर्ण बघा आपापल्या स्तरावरती पाठपुरावा देखील करावा लागेल, जेणेकरून जास्तीत जास्त आस्थापनांनी जाहिरात जी आहे तर त्या फेज 1 मध्ये ह्या ठिकाणी जी शिक्षक भरती आता होणार आहे तर त्याच्यामध्ये लवकरात लवकर जाहिराती अपलोड व्हावी, जेणेकरून पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती लवकरात लवकर इथं सुरू होऊ शकते. तर ही एक महत्त्वाची जी काही लेटेस्ट अपडेट आहे. 580 रिक्त जागांच्यावर ह्या ठिकाणी भरती प्रक्रिया सध्या होणार आहे. तर सध्या ही एक आपल्यासाठी गुड न्यूज म्हणता येईल, जेणेकरून एक शिक्षक भरतीमध्ये आतुरतेने वाट बघत असलेले उमेदवारांमध्ये सध्या बघा पॉझिटिव्ह या ठिकाणी फिलिंग निर्माण होईल. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तुमचे काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी भेट देता आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.